प्रशांत कोरेटकर हा तेलंगणामधल्या काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होता आणि त्याला वाचवण्याचं काम हे काँग्रेसनं केलंय असा गंभीर आरोप भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केलाय। तेलंगणामध्ये काँग्रेस नेत्याच्या घरामध्ये कोरेटकरला अटक केली असं फुके म्हणाले। तर विजय अंकलम या काँग्रेस नेत्याच्या घरी प्रशांत कोरेटकर होता असा दावा सुद्धा राम कदम यांनी केलाय। त्यांच्या या आरोपांवरती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। तर तब्बल 1 महिन्यांच्या नंतर प्रशांत कोरेटकर याला तेलंगणामधून अटक करण्यात आली आणि तेलंगणामध्ये काँग्रेसच्या एका नेत्याकडेच तो लपून बसला होता असा आरोप भाजपच्या काही आमदारांनी केलाय। तर परिणय फुके यांचा हा गंभीर आरोप आहे। काँग्रेस नेत्याच्या घरामध्ये कोरेटकरला अटक करण्यात आली असंही फुके म्हणतात। तर विजय अंकलम असं काँग्रेसच्या नेत्याचं नाव असल्याचाही त्यांचा दावा आहे। विजय वडेट्टीवार यांनी अखेर या दोघांना सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे। तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होते आणि यामागे निश्चितच कोरेटकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे। आणि कुठेतरी कोरेटकरला या प्रकारचं काहीतरी वक्तव्य करून कोरेटकरबद्दल मला असं वाटतं की काहीतरी आपण दिशाभूल करतोय। या कोरेटकरवरती कडक से कडक कारवाई होणार। वडेट्टीवार असतील, काँग्रेसचे नेते असतील, त्यांचे चेहरे आता पूर्णपणे पडलेत। त्यांचं सगळं पितळ उघडं पडलंय। तो तेलंगणामध्ये विजय अंकलम या काँग्रेसच्या नेत्याच्या घरी सापडतो। काय रहस्य आहे? आता काय बोलणार काँग्रेसवाले? तर त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून काँग्रेस पक्षानं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेची माफी मागावी आणि हे मान्य करावं की प्रशांत कोरेटकरचा करता करविता हा काँग्रेस पक्ष आहे। तर परिणय फुके यांनी एक मोठा दावा केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की तेलंगणामध्ये कोरेटकर काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरी लपून होता। काँग्रेसने कोरेटकरला वाचवण्याचं काम केलं। त्याचं सर्टिफिकेट घेऊन यावं जर परिणय फुकेकडे असतील तर। तो कुठल्या पदावर होता, कोण होता, कुठल्या कधी त्याची नियुक्ती काँग्रेसमध्ये झाली, प्राथमिक कधी सदस्य झाला, म्हणजे आपलं पाप झाकण्यासाठी काँग्रेसवर टीका करायची आणि पाप लपवायचा। आणि तुमचं तोंड ज्यावेळेस कोरेटकरावर उघडत नाही तर तुम्ही काय काँग्रेस नेत्याचं नाव घेताय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।